नमस्कार मित्रांनो, प्रवीण नटेकर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. मित्रांनो, कशात मजेत ना असायलाच पाहिजे. मित्रांनो, चॅनल जर प्रथम पाहत असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लागलीच बेल आयकॉन बटन जी घंटा आहे त्याला प्रेस करा आणि हो, आपल्या व्हिडिओला हाईपसुद्धा करत चला. आपला यूट्यूब चॅनल जे आहे ते जॉईन करू शकता. तुम्ही जॉईन करा, आपल्या व्हिडिओला हाईप करा, सगळ्या एका गोष्टी. आपण विषय हा वेगळा थोडासा जरी असला तर आपल्याशी निगडीतच असतो की, आणि म्हणूनच हा विषय आपल्यासमोर ठेवावा असं मला वाटलं, म्हणून मी हा विषय ठेवतो आहे. चला तर जाऊया आपल्या या विषयाकडे. विषय मित्रांनो आहे की आता सोशल मीडियावरती सगळीकडे ज्या नोटा आपण पाहताय, 500ची नोट किंवा 200ची नोट, हे सगळे प्लॅस्टिक नोट येणार आणि पुन्हा एक नोटबंदी होणार की काय, असा प्रश्न आहे. हे सगळ्या काही गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. म्हणून मित्रांनो, मलासुद्धा ते वाचायला ऐकायला मिळालं. मग RBIच्या वेबसाईटवरती कुठं जाहीर केलं आहे का, शासनाने काय जाहीर केलं आहे का, तर नाही. मग याच्यातून सत्यता काय समोर आली? सत्यता ही समोर आलेली आहे की मित्रांनो, मागेच ज्यावेळेस शासनाने, आत्ताचं सरकार जे आहे त्याने मागेच 5-6 वर्षापूर्वी, म्हणजे कोरोना काळ किंवा त्याच्या आधी थोडंसं चाललं होतं की त्यांनी प्लॅस्टिकच्या ज्या नोटा आहेत प्लॅस्टिकच्या, त्या मार्केटमध्ये घेऊन याव्यात आणि त्या बनवल्यासुद्धा, काय थोड्याफार नोटा बनवल्यासुद्धा. यासुद्धा नोटबंदी आहे. तुम्ही ते मोदीजींचं 8 वाजताचं भाषण बघितलं ना. आता धुरंधर पिक्चर पाहिल्यानंतर मग सगळ्यांच्या लख्ख प्रकाश पडला की बाबा ते काय होतं खरोखरच ती गोष्ट, आणि एवढं होतं का? अरे ते आकडा काहीच नाही आहे, त्याच्यापेक्षाही जास्त आकडा, अजून तो आकडासुद्धा कमीच आहे जो पिक्चरमध्ये पाहिलात ना, तो त्याच्यापेक्षाही जास्त आहे. पिक्चरमध्ये तर थोडंसं दाखवलेलं आहे. हो, भरपूरसं अजून काय आहे, भरपूरसं काही गोष्टी अजून आहेत ज्या माहीत नाहीत आणि कधी सांगत नाहीत. महाराजांनासुद्धा, छत्रपती शिवरायांना राज्याभिषेकच्या वेळी वाटत होतं की आपल्या बहिर्जी नायकांना समोर बोलवावं आणि त्यांना काहीतरी द्यावं, परंतु महाराजांच्या मनात इच्छा असूनसुद्धा महाराज ते करू शकत नव्हते. का? कारण आपलं गुप्तहेर जर सर्वांना समजलं तर रयतेला त्याचा परिणाम भोगावा लागेल, स्वराज्याला त्याचा परिणाम भोगावा लागेल सर्वांना. आणि म्हणून महाराजांना ते नाही करता आलं. परंतु बहिर्जी नाईक त्या सोहळ्याला उपस्थित होते. कुणाला माहीत नाही की ते कशा पद्धतीने होते. महाराज सर्वांना काहीतरी वाटत होते. त्या ठिकाणी गेल्यानंतर महाराजांच्या डोळ्यातून पाणी आलं की ह्या माणसाला ज्यांनी स्वराज्यासाठी माझ्याबरोबर सगळ्या काही गोष्टी अशा केल्या, इतकं संपूर्ण तर कार्य जे आहे खरोखरच बहिर्जी नायकांचं काम जर विलक्षण आहे, विलक्षण. महाराजांच्या डोळ्यातून पाणी आलं आणि तो एक थेंब त्यांनी पकडला. म्हणून बहिर्जी नाईक म्हणाले की महाराज, हे माझ्यासाठी अनमोल आहेत, हे माझ्यासाठी तुम्ही एवढं हे करताय, हेच माझ्यासाठी खूप काय. काही बोलू नका, काही करू नका, काही नको मला. बहिर्जी नाईकांनी तिथे एका वेगळ्याच वेषांतरामध्ये होते, त्यामुळे कुणाला समजलंच नाही. ते फक्त महाराजच ओळखू जाणे, दुसरं कुणाला ओळखायचेच नाहीत. तुम्ही रायगडावरती गेला तर खलबतखाना म्हणून आहे छोटासा. आपण म्हणतो भिंतीला कान असतात, तिथं दुसऱ्या भिंतीला कान लावून ऐका. इथं काय बोललेलं तुम्हाला ऐकायला आलं तर विचारा. अहो, जबरदस्त इंजिनिअरिंगचं बाप राहिलं, काय म्हणावं दिसली इंजिनिअरिंग, खतरनाक. आपण काय इंजिनियर आत्ताचं बघतोय, त्यावेळी 1600 दशकामध्ये आहे का नाही. म्हण आहे ना, भिंतीला सुद्धा कान असतात, पण तिथे कान लावून बघा, ऐकायला आलं तर खरं येतच नाही. बहिर्जी नाईक आणि महाराज त्या ठिकाणी भेटायचे. बहिर्जी नाईक सर्व काही गुप्त हे माहिती जी आहे ती त्या ठिकाणी त्यांना द्यायची. तर मित्रांनो, आपला जो विषय होता त्या विषयापासून आपण वेगळे नाही. तर ह्या ज्या काही नोटबंदी किंवा ह्या सगळ्या काही गोष्टी आहेत त्यावेळेस आपण ऐकल्या आणि मग आपण ते धुरंधर पिक्चरवरून, त्या स्पाय त्याच्यावरून आपण इकडं बहिर्जी नाईकाच्यापर्यंत पोहोचलो. आणि मग ही गोष्ट का जरुरीची आहे, का सांगावं असं वाटतं मित्रांनो, कारण खूप काही आहे जे काय आपण अननोन गनमॅन वगैरे जे पाहतो ते अजून आहे. सर्व काय अजून बऱ्याच गोष्टी येतील पुढं. काय येणार नाहीत. देशभक्त असतात ते, सच्चे देशभक्त म्हणावं लागेल त्यांना, म्हणावं का लागेल, आहेतच. हो, आहे का नाही.
तर त्या सगळ्या काय गोष्टी आहेत. आणि मग ते दिवस आठवतो ना आपल्याला, आणि अचानक सगळं काही गडबडून झालं. कोण 500च्या नोटा कुठं, 2000च्या नोटा कुठे आहेत का, काय आहेत का, सगळ्या काय आपण शोधाशोध झाले. लाईनच्या लाईन इकडे ATMला गोंधळ सगळीकडे. बऱ्याचशाच काही गोष्टी झाल्या. शहरामध्ये होते, ग्रामीण भागामध्ये त्याचा काही परिणाम झाला नाही. आणि मग तिथून एक वेगळं आपल्याला मिळालं की बाबा रे, आपलं UPI ते जास्त प्रमाणामध्ये यायला लागलं. आणि तो पण एक चांगलं झालं. म्हणजे एखादी घटना घडते ना मित्रांनो, ती चांगल्यासाठी घडते. आणि आज UPIमध्ये जगामध्ये 1 नंबरला भारत आहे. जगामध्ये 1 नंबरला भारत आहे. 8 देशांना UPI मागितले, 8 देशांनी, आणि 8 देशाला दिलं UPI आपलं भारतातलं. तिथं त्यांनी ट्रान्झॅक्शन चालू केलेत आपल्या UPIच्या ह्याच्यातून. भारताला त्याच्यातून येतं आहे. अरे GDP ऐकला तर येडावाल. मी पुढच्या व्हिडिओमध्ये GDP म्हणजे काय असतं, हो की नाही, आपलं रेपो रेट ज्याच्यावर आपलं आपलं परत पर्सनल असं काही काही लोन आहेत का नाही, ते कशा पद्धतीने काय, तो वेगळा विषय. तर ह्या गोष्टी आपल्याला नोटबंदी चालू होते. मग त्यावेळेससुद्धा छपाई झाली होती. मग प्रॉब्लेम कुठे आला? ATMमध्ये. ATMमध्ये नोट टाकल्यानंतर ती डुप्लिकेट नोट म्हणून ती आलीच नाहीत बाई. कारण सेटिंगच केली नाही त्याची. ज्या काय एक प्रकारच्या विशेष नोटा असतात तर त्याचं सेटिंग आणि त्याचं सॉफ्टवेअर्स जे काही घेतलेलं असतं ते सॉफ्टवेअर्स असतं. याचं काही झालंच नाही, जमलंच नाही. 2000च्या नोटासुद्धा ते येईनात. त्याच्यासुद्धा वेगळं सॉफ्टवेअर बनावं लागलं, वेगळं भरपूरचं काय करावं लागलं. आणि मग कुठं ते नंतर ATMमधून यायला लागलं ते ATMची सेटिंग. आणि आत्ता पुन्हा त्या सगळ्या काय गोष्टी शासन करू पाहतंय बरं का, चालू आहे येत्या काळामध्ये. मग तुम्ही म्हणणार ह्या जुन्या नोटा एकदम बंद होतील का? तर नाही. शासनाला माहिती आहे की मागे काय घटना घडली. आता त्याला तो एक पर्याय होता किंवा ह्या सगळ्या काय गोष्टी होत्या आणि झाल्यासुद्धा. आणि ते झालंसुद्धा पाहिजे. काही वर्षांनी ह्या सगळ्या काही गोष्टी झाल्या पाहिजेत. कारण अजूनसुद्धा RBI त्याच्या नोटा आहेत एवढ्या RBIच्याकडे पडलेल्या आहेत, त्या खऱ्या कुठल्या खोट्या कुठल्या त्यांनासुद्धा कळणं झालं. एवढं काय तुम्हाला सांगायचं. सत्य परिस्थिती RBIमध्ये आपले सुरक्षा रक्षक काम करतात बरं का. सुरक्षा रक्षक मंडळाचे आहे तिथं मुंबईमध्ये. कधी गेलात भेटला तर विचारा, सांगतील तुम्हाला बरं का. बरं, हे सगळ्या काय गोष्टी अशा आहेत आणि ते होणं जरुरीचं आहे. मग आता हे शासन काय करू पाहते बरं, येत्या काळामध्ये ह्या येण्याची शक्यता दाट आहे. मी म्हणत नाही की आत्ताच मार्केटमध्ये आलं आहे, नाही, येण्याची शक्यता आहे. अजूनपर्यंत मुंबईमध्ये तर कुठं चित्र दिसून आलेलं नाही आहे. मुंबईमध्ये तर प्रथम येतं. जे आपले 4 राज्य आहेत, महाराष्ट्र जर असेल, दिल्ली असेल, तुमचं कोलकाता असेल, तर मुंबईतल्या ह्या सगळ्या काय गोष्टी तर प्रथम येतं. पहिलं कुठे येतं तर मुंबईमध्ये. आणि ते येणार, अजूनपर्यंत तर आलेलं नाहीत. परंतु येत्या काळामध्ये यासुद्धा नोटा येतील ज्या प्लॅस्टिकच्या आहेत. आणि त्या प्लॅस्टिकच्या नोटा कशा असतील, ना मोडल्या जाणार, ना दुमडल्या जाणार, ना काहीच होणार. तुम्ही वॉशिंगमध्ये टाकला तरीसुद्धा त्याला काही नाही होणार. पाणी पडलं धुतलं काहीसुद्धा होणार नाही. इतक्या जबरदस्त. म्हणजे आपल्या भारत देशाचा प्रिंटिंगचा खर्च आहे की नाही, तो खर्च अक्षरशः निम्मा खर्च होणार जो आता खर्च होतो आहे. कारण नोटा फाटतात, कोणी त्याच्यावरती लिहितं, काय होतं, पेन्सिलने लिहिलं तर ते ATMमध्ये तुम्ही कधी पैसे टाकायला गेलात, भरतात माहिती आहे का ATMमध्ये सुद्धा पैसे, ते घेतच नाही आहे. मग त्याला खुडरबर ठेवलेलं असतो, ते खुडायचं, ते नोटावरचं सगळं ते कालवायचं पेन्सिलने लिहिलेलं आणि मग ते नोट टाकायचे, मग घेतं ते. केले कसं तुम्ही कधी? मी केले म्हणून मी सांगतो. तर ह्या सगळ्या काय गोष्टी आहेत. मग आता त्या सगळ्या काय गोष्टी येणार आहेत का? येणार आहेत. परंतु सगळ्या काय बंद होणार आहेत का? तर नाही. हळूहळू सगळ्या काय गोष्टी ज्या खराब ज्या नोटा आहेत, ज्या कागदी नोटा आहेत, त्या कागदी नोटा बँक जमा करून घेणार आणि त्याचबरोबर ज्या नवीन नोटा आहेत त्या नोटा काढल्या जाणार. ज्या प्लॅस्टिकच्या नोटा आहेत त्याच आपल्यासमोर येणार आहेत. बाजारामध्ये ह्या नवीन नोटा येतील. नवीन नोटांचं नवीन सगळं चलन आपल्याला पाहायला आनंद होऊन जाईल. सगळेजण आनंद सगळीकडे होईल. पगार आला की एकदम नोटा आतात, मस्त एकदम मजा आहे की नाही. आणि मग अशा सगळ्या काय गोष्टी आपल्याला नवीन मार्केटमध्ये नवीन काहीतरी पाहायला मिळेल. आणि आपला जो खर्च आहे, जो छापाईचा खर्च आहे, तो खर्च वाचेल. तुम्ही म्हणाल किती पण छापू शकता ना. अरे तसं नसते रे बाबा. मार्केट मूल्यांकन फक्त तुम्ही कॉमर्सचे विद्यार्थी आहेत, टॅली केल्यानंतर सर्वच काय शिकलं अशातलं बघा नाही. जे इकॉनॉमिक्स शिकतात ना ते खरं शिकतात. त्यांना माहिती असतं काय नेमकं कशा पद्धतीनं असतं, ते फार जरुरीचं आहे. तर मित्रांनो, ही छोटीशी गोष्ट आहे आणि म्हणून आपल्यासमोर ठेवावी.
अफवावरती कोणी विश्वास ठेवू नये की असं काय होणार आहे बाबा, डिमॉनिटायझेशन परत होणार आहे, बंद होणार आहे सगळं असं तसं, अशा काही अफवा पसरवू नका. असं काहीही होणार नाही आहे. जे होणार आहे सत्यता येत्या काळामध्ये असं होण्याची चिन्ह आहेत आणि चालू आहे. आरबीआय त्या पद्धतीने चालू आहे, सरकार त्या पद्धतीनं सगळं प्रयत्नशील आहे आणि मान्यता दिल्या. सगळ्या काय गोष्टी झाल्यात. हळूहळू सगळेजण मार्केटमध्ये येतील. त्यामुळे त्याला काय वेगळं असं काही नाही, एकाच वेळेस बंद करून एकाच वेळेस सगळं आणायचं आहे का, तर नाही आहे. हळूहळू सगळ्या काय गोष्टी येत राहतील. एक 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 थोडंसं सगळीकडं मग ते पसरत जाईल. जुने नोट हळूहळू बंद होत जातील. तर मित्रांनो, ह्या सगळ्या काय गोष्टी आपल्यासमोर ठेवण्याचा हेतू एवढाच होता की अफवावरती विश्वास ठेवू नये. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जाता जाता भेटूच आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली सर्वांची काळजी घ्या. नमस्कार.